गाईज आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर गाईज आज आपल्याला मावशीकडे जायचं आहे जागरण पूजेला. पण त्याच्या आधी हे गाईज तुम्ही बघू शकता, आम्हाला एक अंड भेटलेलं आहे, ते बी चिमणीचं. तर गाईज हे काढ ग, हे बघू शकता गाईज, हे सगळं खरं अंड आहे, खरं. आता गाईज हे म्हणते फोडून जाऊ का, असं तरी थांबा. तर गाईज आता हे बघू शकता, फुटायचे आम्ही सेफ्टीमध्ये करतो. हे बघू शकता अंड. तर गाईज हे अंड आहे, बघू शकता तुम्ही, खरं अंड आहे, खरं, आम्ही खोटं नाही बोलत. तर गाईज आत्ता हे अंड आपल्याला कसं बी करून जपायला लागन. ते चिमणी तिथं घरात होतं, कुणाला माहिती नव्हतं, मग आम्ही ते घरट काढायला घेतलं. पण त्यातून 4 अंडी होती आणि 3 अंडी फुटली आणि एकच अंड राहिले. तर गाईज याला सांभाळून ठेवायचे. तुम्हाला खोटं वाटत असेल पण हे खरं अंड आहे. आता इथं ठेवलं, इथं आता थोड्या वेळाने बघू आता. तर गाईज आता मी ते गरम व्हायला ठेवलेलं आहे. आता काय माहीत थोडं आता तसंच ठेवायला लागेल. ह्या तसंच घट उचलले आम्ही ते आणि इथं ठेवलेलं आहे. तर गाईज आत्ता आपण डायरेक्ट याला काय बी आता काय माहीत कधी निघते याच्यातून पिल्लू, आणि त्याला ड्रॉपनी दूध पाजायला लागत, नाही तर काय माहीत कसं काय दाणं मोठे झाले आपण ते बघू. आता चिमणीचं अंड आहे म्हणल्यावर आता फटाफट याला असंच ठेवू आणि तुम्हाला मी भेटतो थोड्या वेळ मावशीच्या घरी. तर गाईज थोड्या वेळाने जायचे आहे, कारण की आज आहे जागरण पूजा. तर गाईज लगेच यायचे, तसं थांबायचं नाही जागरणाला, पण आपलं जाऊन यायचे. तर गाईज फटाफट मी तर तयार झालेलं आहे आणि ते आपलं अंड तिथंच आहे, तिथं सेफ्टीमध्ये ठेवलं आहे. आम्ही परत येणार आहे म्हणून इथंच ठेवतो आहे आणि आल्यावर बघतो काय काय हालचाल झाली का, अंड्यात दिसतंय का बाहेरून. लाईट लावून म्हणतात की त्यातल्या आतमधल्या शिरा बिरा असतात ते दिसतात. तर गाईज आपण नंतर लाईट लावून बी बघू नक्की. तर काय आता आम्ही सगळी निघालेलो आहे. तर काय आता आम्ही डिझेलपर्यंत थांबलो होतो, आम्ही बसलेलो जेवायला. तर काय आता गाडी काहीतरी चालू नव्हती होत, पण आत्ता गाडी नीट झालेली आहे ना, आता आम्ही चाललेलो आहे. तर काय गाणं म्हणणार आहे. तर गाईज आता फटाफट स्टार्टिंग करू, कॉमेडी होत चालणार आहे. तर काय काय म्हणते, तर रे गाईज म्हणते, काय म्हणते तर रे काय. तर गाईज आता आपण थोड्याने स्टार्ट करणार आहे गाणं. तर काय सुरू गाण्याला त्याच्या आधी हे सगळं दोघं हसायला लागलीत ना, कान बंद करायला लागलीत. तर गाईज आपण आता गाणं स्टार्ट करणार आहे. तर गाईज स्टार्ट करू, पण कोणतं गाणं म्हणायचे. गाणं आवडलं नक्की शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक करायला विसरू नका. तर गाईज आता आपण गाणं स्टार्ट करू. चला जो गाणं स्टार्ट करू. जो तू कॅन्सल केलेलं आहे, पण यांची कॉमेडी चाललीच आहे दोघांची. म्हणून काल तर नाही दाखवू शकलो अंड, त्यातली शिरा पण आज दाखवणार आहे, ती वेळ आलेली आहे. तर गाईज ह्या गाम्याला खाली तर आम्ही अंड ते ठेवलं आहे. तर गाईज फटाफट काढतो आणि तुम्हाला दाखवतो त्याच्या शिरा आतमधले, म्हणजे ते तयार व्हायला लागले. आता पिल्लू अंडा इथं आहे, हे फटाफट घेऊ, हळूच घेऊ, हळूच घेऊ आणि ठेवू याच्या. तर गाईज मी तुम्हाला फटाफट दाखवतो शिरा. तर काय आता हे बघू शकता, थोडे शिरा दिसत असेल तुम्हाला याच्यात अंड्यात. तर काय तिथं नीट बघा, तिथं शिरा दिसत असेल तुम्हाला अंड्यात. आता थोडं व्हायला लागले, केऱ्याची केअर करतो आम्ही तशी बी. पण आता त्याला सेफ्टीमध्ये कापसामध्ये ठेवू, फुटत बिटत नाही म्हणून. मग फटाफट लवकर याला कापसात ठेवू आणि थोडे दिवस अजून केअर करायचे, म्हणजे तर निघणार पिल्लं बारीक. थांबा, कुठं क्रॅक ब्रेक नाही आला ना, बघू नीट बघू, क्रॅक ब्रेक नाही आला ना. त्याच्यावर कापूस ठेवू गरम वाटायसाठी. कापूस नाही, हे म्हणजे त्या डॉलमधून काढले आम्ही, कापूस नव्हता म्हणून. जाऊ दे, फटाफट याच्यावर. ब्लॉग चांगला वाटला तर लवकर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. तर गाईज आता काय माहिती अंड्याचं काय होतंय, उद्या आपण परत एकदा बघू. शिरा अजून दिसतात का, आता किती दिवस लागन काय माहिती नाही पिल्लू यायला बाहेर. तर गाईज असेच ब्लॉग बघत राहा माय, आणि ह्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा. आजचा ब्लॉग इथेच करू, बाय.